Hello everyone. In this lecture, we are going to study the next part of the viruses, that is one-step growth experiment. One-step growth experiment. Just like we study the growth curve or growth experiment of bacteria. Bacterial cell मध्ये आपण जेव्हा बॅक्टेरियाची ग्रोथ कर्व स्टडी करतो, आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये काही स्टेजेस असतात. लाईक once we grow the bacteria in a medium and after a particular time we take the optical density and we find that bacteria shows a typical curve, ज्याला आपण बॅक्टेरियल ग्रोथ कर्व म्हणतो. आणि त्याच्यामध्ये काही स्टेजेस असतात, लाईक इट हॅज लॅग, लॉग फेज, स्टेशनरी फेज अँड देन फायनली डेथ और डिक्लाइन फेज. सिमिलरली व्हायरससाठी खास करून बॅक्टेरियोफाज म्हणजे बॅक्टेरिया इटिंग व्हायरसेस किंवा बॅक्टेरियाला इन्फेक्ट करणारे व्हायरसेस. सो बॅक्टेरियोफाजीसाठी सुद्धा एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला गेला. दॅट एक्सपेरिमेंट इज नोन ॲज वन स्टेप ग्रोथ कर्व और वन स्टेप ग्रोथ एक्सपेरिमेंट. ओके, so this one step growth curve or one step growth experiment, it can also be known as one step multiplication curve. त्यालाच one step multiplication curve असं सुद्धा म्हणतो आपण. आता one step multiplication curve का म्हणतो, तर इनिशियली जेव्हा हा एक्सपेरिमेंट डेव्हलप केला गेला त्यावेळी त्याला one step growth curve म्हटलं गेलं. पण आपल्याला माहिती की व्हायरसेस दे डू नॉट ग्रो अँड दे डू नॉट डिवाइड, दे जस्ट मल्टिप्लाय अँड प्रोड्युसेस नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल्स. त्यामुळं हा जो एक्सपेरिमेंट आहे याला नंतर पुन्हा एक नवीन नाव दिलं गेलं अँड दॅट इज वन स्टेप मल्टिप्लिकेशन कर्व. या एक्सपेरिमेंटचा ॲडव्हान्टेज काय, तर ॲडव्हान्टेज असा आहे की व्हायरस पार्टिकल व्हेनेवर इट इन्फेक्ट्स अ पर्टिक्युलर बॅक्टेरियल सेल, देन व्हॉट इव्हेंट्स व्हायरसेस परफॉर्म्स, म्हणजे कुठले कुठले त्याचे फेजेस असतात. म्हणजे एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर त्या सेलमधून म्हणजे इन्फेक्टेड सेलमधून रिलीज होण्यापर्यंत काय काय इव्हेंट्स होतात, कुठल्या कुठल्या स्टेजेस होतात, जीन एक्सप्रेशन कधी होतं, व्हायरस पार्टिकल असेंब्ली कधी होते, हे सगळं आपल्याला या एक्सपेरिमेंट मधून समजतं. सो इट हेल्प्स टू नो द फंडामेंटल नेचर ऑफ व्हायरल रिप्लिकेशन. दिस एक्सपेरिमेंट हेल्प्स टू अंडरस्टँड टू नो द फंडामेंटल नेचर ऑफ व्हायरस रिप्लिकेशन. म्हणजे व्हायरस रिप्लिकेशन मध्ये कोणते कोणते स्टेजेस असतात. इनिशियली काय होतं, इन्फेक्शन झाल्यानंतर व्हायरस इमिजिएटली रिप्लिकेट होतो का, किंवा इन्फेक्शन झाल्यानंतर व्हायरस लगेच पार्टिकल प्रोड्यूस करतो का, तर हे सगळं स्टडी करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट खूप युजफुल आहे. सो इट हेल्प्स, इट रिव्हील्स द फंडामेंटल नेचर ऑफ व्हायरस replication. This experiment was first time performed by Emery Ellis and Max Delbrück. So Emery Ellis and Max Delbrück for the first time in the year 1932 they performed this experiment that is known as one step growth experiment. Okay, and for this contribution the Max Delbrück was awarded a Nobel Prize in the year 1969. So Max Delbrück he was an Nobel laureate. या एक्सपेरिमेंट साठी त्यांना नोबेल प्राइज अवॉर्ड केलं गेलं होतं. रिझन काय, तर या एक्सपेरिमेंट नंतर आपल्याला व्हायरसमध्ये जे काय इव्हेंट्स असतात, जसं मी म्हटलं की कुठल्या कुठल्या फेजेस असतात हे समजलं. ॲक्च्युली इट इज सपोज दॅट दिस एक्सपेरिमेंट वॉज अँड बिगिनिंग ऑफ मोलिक्युलर व्हायरोलॉजी. कारण आपल्याला माहिती आहे की इनिशियली व्हायरस हा आयसोलेट केला गेला. मार्टिनस बिजरिंग, इव्हानोव्स्की, स्टॅनली आणि टोबॅको मोझॅक व्हायरस स्टडी केलं. म्हणजे व्हायरस हा एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल असतो, बॅक्टेरियापेक्षा स्मॉल असतो, इन्फेक्शियस आहे, हे सगळं आपल्याला माहिती होतं. पण व्हायरसमध्ये मोलिक्युलर लेवलला कुठला एक्सपेरिमेंट झाला नव्हता किंवा कुठलाही एक्सपेरिमेंट व्हायरसचे रिप्लिकेशन एक्सप्लेन करणारा नव्हता. सो फॉर द फर्स्ट टाइम दिस एक्सपेरिमेंट वॉज इनफ टू explain viruses at molecular level. And this was the beginning of molecular virology. And for this contribution, Max Delbrück was awarded a Nobel Prize in the year 1969. Okay, as I already mentioned, it helps to understand the replication of viruses. Similarly, this experiment it also helps to quantify the bacteriophages. म्हणजेच बॅक्टेरियोफाजचा नंबर काउंट करण्यासाठी सुद्धा मेथड यूज केली जाते. इट हॅज गिवन द कन्सेप्ट ऑफ द क्वांटिफिकेशन ऑफ बॅक्टेरियोफाजेस. म्हणजे बॅक्टेरियोफाजचा नंबर पर ml ऑफ सॅम्पल. नॉर्मली बॅक्टेरियोफाज कुठं असतात, तर वॉटरमध्ये, सिवेजमध्ये. मग सिवेजमधून किंवा वॉटर सॅम्पलमधून पर ml ऑफ वॉटर किंवा पर ml ऑफ सॅम्पल किती बॅक्टेरियोफाजेस प्रेझेंट आहेत हे आपण काउंट करू शकतो. दिस वॉज ओनली बिकॉज ऑफ दिस एक्सपेरिमेंट. सो इट हॅज ऑल्सो given a method for quantification of bacteriophage.
आणि आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरियोफाज काउंटिंग कसं करतो आपण इन द टर्म्स ऑफ प्लाक्स. बॅक्टेरियोफाज आपण जेव्हा होस्ट सेल सोबत मिक्स करतो आणि एखाद्या मीडिया सरफेसवर जेव्हा पोरिंग करतो त्यावेळी तिथं प्लाक्स डेव्हलप होतात. सिंगल प्लाक मीन्स सिंगल व्हायरस. सो by counting the plaque means plaque counting method was also given by Maxwell group. By counting the number of plaques we can determine the number of virus particles present per ml of water sample. Okay, so these are advantages of this experiment. एक गोष्ट लक्षात ठेवायचं या एक्सपेरिमेंट बद्दल की जी खूप महत्त्वाची आहे की इथं फक्त आपल्याला इन्फेक्शियस बॅक्टेरियोफाजेसचा नंबर मिळतो. इन्फेक्शियस त्याला मी अजून स्पेसिफिकली म्हणतो लायटिक बॅक्टेरियोफाजेसचाच नंबर काउंट होतो. किंवा दिस एक्सपेरिमेंट इज ओनली फॉर द लायटिक बॅक्टेरियोफाजेस और इन्फेक्शियस लायटिक बॅक्टेरियोफाजेस. इन्फेक्शियस लायटिक जे होस्ट सेलचा लायसिस करणार आहेत त्यांच्यासाठी हा एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करू शकतो. बिकॉज रिझन क्लिअर आहे. प्लाक्स कधी फॉर्म होणार आहे जेव्हा होस्ट सेलचा लायसिस होणार आहे आणि होस्ट सेलचा लायसिस झाल्यानंतर काय फॉर्म होतं प्लाक्स म्हणजेच जे लायसिस करू शकतात अशाच व्हायरसचा नंबर आपण काउंट करू शकतो. आता इमॅजिन करा की एक लायसोजेनिक पाज आहे. इट इन्फेक्ट्स द होस्ट सेल. इन्फेक्शन झाल्यानंतर त्या होस्ट सेलमध्ये तो मल्टिप्लाय होतो पण होस्ट सेलचा लायसिस होत नाही. लायसिस नाही झाले की प्लाक्स नाही फॉर्म होणार. प्लाक्स नाही तर आपल्याला नंबर नाही समजणार आणि नंबर नाही समजणार तर इव्हेंट सुद्धा समजत नाहीत. आता इव्हेंट्स का नाही समजणार हे आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यावर समजतो. ओके, सो this experiment is limited only for the infectious lytic bacteriophages. मॅक्स डेल ब्रुक आणि एलिस यांनी पहिल्यांदा हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला आणि त्यांनी एक बॅक्टेरियोफाज यूज केला होता and that is nothing but T2 bacteriophage. So they used T2 bacteriophage. T series bacteriophages असतात त्यामध्ये T1 to T7 असे 7 फाजेस आहेत. त्यामध्ये पुन्हा दोन कॅटेगरीज आहेत T ऑड आणि T इवन. आता T1 मध्ये जे T2, T4 and T6 त्यापैकी जो T2 bacteriophage आहे that T2 bacteriophage was first time used by Emery, Ellis and Maxwell. So one step growth experiment was performed by using T2 bacteriophage. T1 मधला T2 bacteriophage. Okay. Now how exactly the experiment is performed? One step multiplication curve experiment जो आहे तो कसा परफॉर्म केला किंवा कसा परफॉर्म केला जाऊ शकतो त्यासाठी मी तुम्हाला आधी थोडंसं व्हायरस मल्टिप्लिकेशन कसं असतं हे सांगतो मग आपण एक्सपेरिमेंटकडे बघू. आता जे सांगणार आहे ते एक्सपेरिमेंटचा पार्ट नाही आपल्या. फक्त एक्सपेरिमेंट समजण्यासाठी आता जे सांगणार आहे ते समजणं महत्त्वाचं. म्हणजे एकदा व्हायरस इन्फेक्शन झाल्यानंतर एक्झॅक्टली काय होतं व्हायरस पार्टिकल रिलीज फायनली होतो पण एंटर झाल्यापासून रिलीज होण्यापर्यंत एक्झॅक्टली इव्हेंट्स काय काय असतात ते थोडक्यात मी सांगेन. हे आता आपल्याला समजलं आपल्याला माहिती आहे. कशामुळे माहिती आहे? बिकॉज ऑफ दिस एक्सपेरिमेंट. त्या एक्सपेरिमेंटमुळे आपल्याला हे सगळं माहिती आहे पण मी तुम्हाला पहिल्यांदा ते सांगतो काय होतं आणि मग आपण एक्सपेरिमेंट बघूया म्हणजे तुम्हाला एक्सपेरिमेंट समजणं एकदम इझी होईल. ओके, सो सपोज दिस इज अन बॅक्टेरियल सेल होस्ट. ओके, सो दिस इज अन होस्ट. एखादी कुठली बॅक्टेरिया कोलिफॉर्म बॅक्टेरिया इकोलाई सपोज. सो होस्ट आहे. होस्ट मध्ये हा होस्टचा जिनोम आहे डबल स्ट्रँडेड आणि आता या होस्टला एक बॅक्टेरियोफाजचं इन्फेक्शन झालं. सो दिस इज अन बॅक्टेरियोफाज. लेट अस अज्युम दॅट दिस इज अन T2 बॅक्टेरियोफाज. ओके, सो दिस इज अन T2 बॅक्टेरियोफाज. बघा केअरफुली बघा. बॅक्टेरियोफाजच्या लाईफ सायकल मध्ये इव्हेंट्स असतात मल्टिपल इव्हेंट्स असतात. पहिला इव्हेंट आहे दॅट इज अटॅचमेंट. या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला हे सगळं स्टडी नाही करायचं आहे. आपण हे स्पेसिफिकली बॅक्टेरियोफाजच्या मल्टिप्लिकेशन मध्ये स्टडी करणार आहे पण एक्सपेरिमेंट समजण्यासाठी थोडक्यात हे समजणं महत्त्वाचं म्हणून मी हे थोडक्यात ब्रीफ मध्ये सांगतो. पहिला इव्हेंट आहे अटॅचमेंट. अटॅचमेंट म्हणजे काय बघा व्हायरस पार्टिकल आला तर होस्ट सेलला अटॅच झाला. अटॅचमेंटसाठी रिसेप्टर्स आहेत. सो रिसेप्टर लावून टेल फायबर्स त्या व्हायरसचे बॅक्टेरियोफाजचे येऊन अटॅच झाले. अटॅच झाल्यानंतर काय काय होतं की बॅक्टेरियोफाजमध्ये मोस्टली तो बॅक्टेरियोफाज आहे तसा इंटॅक्ट एंटर होण्यापेक्षा तो काय करतो फक्त त्याचा जिनोम आत सोडतो. बाकीचे कॅप्सिड आहे तो आउटसाइड सेल राहतो. सो काय होतं बघा कारण बॅक्टेरियल सेलवॉल रिजिड असते. मग रिजिड सेलवॉल असल्यामुळे काय होतं की बॅक्टेरियोफाज इंजेक्ट्स इट्स जीनोम दॅट इज DNA इनसाइड द होस्ट सेल. सो बघा
ही जी टेल ट्यूब आहे या टेल ट्यूब मधून बॅक्टेरियोफाजने काय केला, इट हॅज रिलीज इट्स जिनोम. सो assume this is an genome. Okay, so this is an genome of bacteriophage. Bacteriophage ने पहिल्यांदा जिनोम त्याचा पेनिट्रेट केला. सो सेकंड स्टेप इज पेनिट्रेशन. अटॅचमेंट झालं. आता पेनिट्रेशन. पेनिट्रेशन कसं केलं, सेल वॉल पेनिट्रेट केले, काय केलं, जिनोम रिलीज केला. कुठे आला जिनोम, आता सायटोप्लाझम मध्ये आला. होस्ट सेल सायटोप्लाझम मध्ये आला. सायटोप्लाझम मध्ये जिनोम आल्यानंतर बायोसिंथेसिस स्टार्ट होतो. बायोसिंथेसिस. आता बायोसिंथेसिसचं मीनिंग काय, तर बायोलॉजिकल मॉलिक्युल्स, बायोमॉलिक्युल्सचा सिंथेसाइज. म्हणजे काय होतं बघा, आता डीएनए आला. ओके, तो डीएनए आता काय होतो, रिप्लिकेट होतो. सो या डीएनए चे मल्टिपल कॉपीज तयार होतात. सो येस अजून काय की हे सगळं डबल स्ट्रँड डीएनए. पहिला हा डीएनए आत आला, डीएनए चे रिप्लिकेशन झालं, मल्टिपल डीएनए कॉपीज प्रोड्यूस झाले. सो दीज आर मल्टिपल डीएनए कॉपीज. डीएनए कॉपीज झाल्या, आता त्या डीएनएचं काय होतं, ट्रान्सक्रिप्शन होतं, ट्रान्सलेशन होतं आणि प्रोटीन्स तयार होतात. ओके, मग समजा की प्रोटीन्स हेडसाठी लागणारे प्रोटीन्स तयार झाले, त्याच्यापासून हेड तयार झाला. टेलसाठी लागणारे प्रोटीन्स तयार झाले, त्याच्यापासून टेल तयार झाले. फायबर्ससाठी लागणारे प्रोटीन्स तयार झाले, ते फायबर सगळे तयार झाले. सो अशा प्रकारे मल्टिपल हेड्स, टेल आणि फायबर्स तयार झाले. दिस इज कॉल्ड अ बायोसिंथेसिस. काय बायोसिंथेसिस झालं इथं, सिंथेसिस ऑफ डीएनए झालं, म्हणजे रिप्लिकेशन झालं डीएनएचं. डीएनएचं रिप्लिकेशन झालं, त्याच वेळी डीएनएचं एक्सप्रेशन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन झालं, ट्रान्सलेशन झालं, प्रोटीन्स तयार झाले आणि ते प्रोटीन्स असेंबल झाले, एकमेकाला असेंबल होऊन त्यांनी हेड तयार केला, त्यांनी टेल रिजन तयार केलं, टेल फायबर्स तयार केले. म्हणजे व्हायरसचे पार्टिकल्स तयार झालेले आहेत. व्हायरसचे पार्टिकल तयार झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप असतं, दॅट इज असेंबली. असेंबली मध्ये काय होतं की हे जे सगळे कंपोनंट्स तयार झालेले आहेत, हेड तयार झाला, टेल तयार झाला, हे सगळे असेंबल होतात एकत्र. ओके, म्हणजे काय होतं बघा, डायग्राम मध्ये दाखवतो मी आता. हे सगळे कंपोनंट्स आता असेंबल होणार आहेत. म्हणजे हेड विल बी कनेक्टेड टू द टेल. सो हा हेड आहे, हे आता टेलला कनेक्ट झाला, टेल फायबर्स कनेक्ट झाला. त्याच्यानंतर असे मल्टिपल हेड रिजन्स एकमेकाला कनेक्ट होतील आणि त्याच्यापासून असे इंटॅक्ट कॅप्सिड तयार होतील. याच्यामध्ये जिनोम अजून पॅक केलेला नाही आहे, फक्त काय झालं तर कॅप्सिड तयार झाला. व्हायरस आहे, व्हिडिओ आहे, बट विदाउट जिनोम आहे. आणि फायनली काय होतं की हे जे एम्प्टी कॅप्सिड आहे याच्यामध्ये हे जे जिनोम आहे ते जिनोम पॅक केले जाणार. सो हा डबल स्ट्रँड डीएनए इथं पॅक केला. ओके, हा डबल स्ट्रँड डीएनए इथं पॅक केला. सो अशा पद्धतीनं अशा अनेक व्हायरस पार्टिकल तयार होते. म्हणजे असेंबल झालं. इथं असेंबल काय झालं तर व्हायरसचा जिनोम आणि त्याचे कॅप्सिड्स असे सगळे काय झाले, असेंबल झाले. सो अशा पद्धतीनं अनेक व्हायरस पार्टिकल्स तयार झाले. समजतंय? तर इथं असेंबली म्हणजे काय, तर सगळे पार्टिकल्स एकमेकाला जॉईन केले जातात आणि इंटॅक्ट कंप्लीट व्हायरस पार्टिकल्स इथं प्रोड्यूस केले गेले. आणि असे एका सेलमध्ये मल्टिपल व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस केले जातात. त्यामुळे काय होतं, या सेलवर प्रेशर येतं, ट्रीटमेंटच प्रेशर येतं. ही पूर्ण सेल आता व्हायरसने भरलेले, व्हायरस पार्टिकलने भरलेले आहेत. डायग्राममध्ये मी चार्ज दाखवलेत, पण इमॅजिन करा की असे अनेक व्हायरस पार्टिकल्स प्रोड्यूस झालेले आहेत. फायनली काय होतं की त्यामुळे सेल काय होते, बस्ट होते. आणि बस्ट झाल्यानंतर हे जे व्हायरस पार्टिकल्स आहेत हे सगळ्या बाजूने काय होतात, रिलीज होतात. सो व्हायरस पार्टिकल्स गेट्स रिलीज आउट ऑफ द होस्ट सेल. ओके, सगळीकडून आता व्हायरस पार्टिकल काय होणार आहे, रिलीज होणार. बघा, व्हायरस पार्टिकल्स सगळे आता सगळ्या बाजूने काय होणार, सेल बस्ट झाली, सेलचं लायसिस झालं आणि व्हायरस पार्टिकल्स आर रिलीज आउटसाइड द सेल अँड दिस स्टेप इज कॉल्ड ॲज रिलीज. So bacteriophage is released झाले by bursting the host cell, by lysing the host cell. आणि host cellचं लायसिस झालं, व्हायरस पार्टिकल्स सगळे काय झाले आता रिलीज झालेले. लक्षात ठेवा की बॅक्टेरियोफाजच्या मल्टिप्लिकेशन मध्ये एकूण हे असे इव्हेंट्स असतात. पहिल्यांदा बॅक्टेरियोफाज अटॅच करतो, इट अटॅचेस टू द होस्ट सेल. Once it attaches, it penetrates its genome inside the host cell. After penetration, biosynthesis occurs, means DNA replication occurs, gene expression occurs, proteins are synthesized. Then the proteins are assembled together, that forms a capsid, and in that capsid the DNA is packed, that forms a virus particle. That step is known as assembly. And finally, because of the lysis of the host cell or bursting of the host cell, virus particle gets released out of the host cell, and this is called as release. So on and किंवा जनरली या सगळ्या स्टेप्स असतात बॅक्टेरियोफाजच्या मल्टिप्लिकेशन सायकल मध्ये. ओके, आता हे तुम्हाला समजलं.
आता याच्यानंतर आपल्याला हे माहिती आहे की प्लाक्स म्हणजे काय असतात. प्लाक्स एक्सपेरिमेंट अजून मी स्टार्ट करायचा आहे. एक्सपेरिमेंट एकदम सिंपल आहे, फक्त हे आधी सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. सो आपण समजा काय केलं की एक मीडिया घेतला, त्याला आपण म्हणूया बॅक्टोट्रिप्टोन आगर. ओके, बॅक्टोट्रिप्टोन आगर माहिती आपल्याला आपण पॉलिफाज आयसोलेट करण्यासाठी यूज करतो. सो दिस इज अन BTA प्लेट आणि या BTA प्लेटवर आपण काय केलेलं आहे की सो दिस इज अन मीडिया आणि या मीडियावर आपण आता काय करणार आहे, होस्ट म्हणजे सपोज इक्वल आहे आणि फाज. सो आपण याच्यावर काय केलं, एक ट्यूब घेतली, या ट्यूब मध्ये होस्ट म्हणजे इक्वल असेल किंवा कुठलाही असेल आणि फाज सॅम्पल हे दोन्ही मिक्स केलं. बाकी सगळी प्रोसिजर माहिती आहे आपल्याला की त्याच्यामध्ये आपण मिनरल सॉल्ट सोल्युशन ऍड करतो, सॉफ्टवेअर घेतो, एक्सेट्रा तो पार्ट नाही आपला. सो होस्ट घेतला आणि फास्ट सॅम्पल मिक्स केलं आणि ते फायनली आपण काय केलं, याच्यावर पोर केलं. सो वी हॅव पोर्ड दॅट ओव्हर दिस मीडिया. ओके, आणि ते पोर केल्यानंतर इन्क्युबेशन केलं. इन्क्युबेशन केल्यानंतर आपल्याला असं दिसलं की आफ्टर द पिरियड ऑफ 24 hours वी विल बी एबल टू ऑब्झर्व स्मॉल सर्क्युलर regions and those small circular regions are known as plaques. So अशा अनेक plaques आपल्याला बघायला मिळतात, छोटे छोटे एकदम पिन पॉइंट plaques असतात. So like this mini pinpoint plaques will be observed. These are called plaque. Plaque means clear visible regions. आता मला सांगा की हे plaques कशामुळे फॉर्म झाले. Yes, absolutely it is because of the infection of phage to the host. जेव्हा आपण मिक्स करणार आहे त्यावेळी फाज काय होणार, तर होस्टला इन्फेक्ट करणार, जिनोम एंटर करणार, असेंबली होणार आणि फायनली त्या होस्टचं काय होईल, लायसिस होईल. लायसिस झाल्यानंतर त्या ठिकाणी रिजन कसं होईल, कम्प्लिटली क्लिअर होणार आणि त्या क्लिअर रिजन आपण काय म्हणतो, प्लाक. सो अशा अनेक प्लाक्स प्रोड्यूस झालेले आहेत. सगळ्यांना समजतं हे. आता प्लाक समजले आपल्याला. या डायग्राममध्ये आपल्याला अप्रॉक्सिमेटली 10 to 11 प्लाक्स दिसतात. म्हणजे याचा अर्थ 10 to 11 व्हायरसेस आहेत पर ml ऑफ सॅम्पल. म्हणजे आपण व्हायरसचा नंबर काउंट केला. सुरुवातीला मी सांगितलं होतं की ही जी मेथड आहे ही फक्त लायटिक व्हायरससाठी आहे, फक्त लायसिस करणाऱ्यासाठी. 11 प्लाक्स आहेत म्हणजे 11 व्हायरसेस आहेत पर ml ऑफ सॅम्पल. हे आपल्याला कधी समजलं, जेव्हा 11 प्लाक्स तयार झाले. आणि प्लाक्स कधी फॉर्म झाले, जेव्हा होस्टेलचं लायसिस झालं. मग लायसिस करणारा प्लाक म्हणजे कुठला असतो, लायटिक. That's why this experiment is limited to infectious virus particle or a lytic virus particle. Lysogenic असतं तर प्लाक्स नसते, प्लाक नसते, काउंट नसतं. सो हे सगळ्यांना समजलं का? हे समजलं असेल तर आता आपण एक्सपेरिमेंट कडे मूव करूया. व्हॉट इज एन एक्सपेरिमेंट अँड हाऊ एक्झॅक्टली इट वॉज परफॉर्म बाय मॅक्सवेल डोक अँड एलिस. सो व्हॉट डिड दे डिड, त्यांनी काय केलं तर पहिल्यांदा त्यांनी host, they mixed host plus phage sample or phages. They mixed the host with the phages. Especially they used excess of host cells. त्यांनी काय केलं, इथं होस्ट घेतला. होस्ट म्हणजे एक्झाम्पल इक्वल आहे आणि T2 बॅक्टेरियाफाज आहे आणि ते इक्वल आणि T2 बॅक्टेरियाफाज त्यांनी यूज केला. पण यूज करत असताना किंवा मिक्स करत असताना त्यांनी काय केलं, दे यूज एक्सेस ऑफ होस्ट सेल्स ॲज कम्पेअर्ड टू फाजेस विथ द रेशो ऑफ 1:10. 1:10 म्हणजे 1 फाज आणि त्याच्याबरोबर 10 होस्ट यूज केले. 1 phage is mixed with the 10 experiment सांगतो मी आता. So they mix the phages with the host cell with the ratio of 1:10 means 1 phage and 10 host cells are used. मग असा प्रश्न येतो की एक्सेस होस्ट का यूज केले, तर एक्सेस होस्ट यासाठी यूज केले की प्रत्येक व्हायरसला कमीत कमी एक सेल मिळावी, होस्ट सेल कमीत कमी एक मिळावी. त्यामुळे काय होणार आहे, इन्फेक्शन कसं होणार आहे, सिंक्रोनस. एकाच वेळी सगळे व्हायरस पार्टिकल काय होतील, मल्टिप्लाय होतील, कारण सगळ्यांना होस्ट मिळणार आहे. समजते का? जास्त होस्ट असल्यामुळे काय होणार आहे की जेवढे व्हायरसेस आपण यूज केले, एक्झाम्पल सपोज वी हॅव यूज 10 व्हायरसेस, 10 फाजेस अँड 100 होस्ट सेल्स. याचा अर्थ असा की या 10 व्हायरसना 10 होस्ट सेल इझिली मिळतील आणि त्या 10च्या 10 व्हायरस एका वेळी मल्टिप्लिकेशन स्टार्ट करतील, कारण जास्त नंबर ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ होस्ट सेल्स आर देयर, बिकॉज ऑफ विच every single phage will find a single host. आणि त्यामुळे काय होईल, सगळेजण एका वेळी इन्फेक्शन स्टार्ट करतील
So it will make an synchronous infection at the same time. Okay, so first they mix the phages with the host cell. Excess host cell ने use केले. They allowed to stand this mixture for the period of 5 minutes at 37 degrees Celsius. So 37 असेल किंवा रूम टेम्परेचर असेल, कारण बिकॉज इक्वल हा ह्युमन कमेन्स आला त्यामुळे त्याचं ऑप्टिमल टेम्परेचर 37 आहे आणि म्हणून 37 ला इन्क्युबेट केलं. सो त्यांनी काय केलं, फाज आणि होस्ट मिक्स केले आणि 37 डिग्री सेल्सिअसला इन्क्युबेशन केलं ओनली फॉर द पिरियड ऑफ 5 मिनिट्स. त्या 5 मिनिटांमध्ये काय होणार आहे, ऍडसॉर्प्शन विल बी टेकिंग प्लेस. ऍडसॉर्प्शन काय होणार आहे आता बघा, होस्ट सेलवर तो जो बॅक्टेरिया फाज आहे तो इथं काय होणार आहे, ऍडसॉर्ब होईल. सो ऍडसॉर्प्शन साठी आपण 5 मिनिटे इन्क्युबेशन केलं. ऍडसॉर्प्शन झालं की मग पुढे त्यांनी काय केलं, दे डायल्युटेड दिस मिक्सचर as 1:1000 in a broth. 1:1000. बघा त्यांनी काय केलं, पहिल्यांदा मिक्सचर काय केलं, होस्ट आणि फाजचं 1:10 मिक्सचर केलं, इन्क्युबेशन केलं 5 मिनिटांसाठी. इन्क्युबेशन नंतर हे जे कंप्लीट मिक्सचर आहे ते मिक्सचर त्यांनी ब्रॉथ मध्ये ऍड केलं आणि डायल्यूट केलं त्या मिक्सचरला. किती, 1:1000. व्हॉट डज दिस 1:1000 मीन्स, म्हणजे काय, जर यातलं 1 ml मिक्सचर असेल, ओके, सो 1 ml मिक्सचर असेल तर ते किती मध्ये ऍड केलं, 1000 ml ब्रॉथ मध्ये ऍड केलं. 1000 ml ब्रॉथ म्हणजे कसं झालं, 1:1000. 1 ml मिक्सचर इन 1000 ब्रॉथ, त्यामुळे ते डायल्यूट झालं. डायल्यूट 1000 टाइम्स झालेला. एवढं डायल्यूशन केलं त्याने ब्रॉथ मध्ये. ब्रॉथ म्हणजे कुठला असू शकतो, फाज ब्रॉथ असू शकतो किंवा न्यूट्रिएंट ब्रॉथ असू शकतो. सो हे जे मिक्सचर त्यांनी फायनली डायल्यूट केलं, एक्सेस डायल्यूशन झालं, हायर डायल्यूशन झाली. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एवढं डायल्यूशन का केलं ते. डायल्यूशन करण्यामागचा पर्पज म्हणजे सायकल ऑफ द एक्सपेरिमेंट, 1 स्टेप ग्रोथ एक्सपेरिमेंट और 1 स्टेप मल्टिप्लिकेशन कर. म्हणजे काय बघा, एवढं डायल्यूशन त्यांनी का केलं, सगळ्यांना समजतं का एवढं डायल्यूशन काय केलं. तर डायल्यूशन करण्यामागचं रिझन हे असं आहे, फाज आहे, फाजने होस्टला इन्फेक्शन केलेलं, इन्फेक्शन केल्यानंतर म्हणजे ऍडसॉर्प्शन झालेलं, ऍडसॉर्प्शन नंतर जिनोमात पेनिट्रेट केला असणार. त्याच्यानंतर आपण काय केलं की हे जे सगळं आता म्हणजे इमॅजिन करा की हा दिस इज होस्ट सेल आणि हा फाज आहे, त्या फाजने त्याचं जिनोमात सोडलं, इन्फेक्शन झालेलं. इन्फेक्शन झाल्यानंतर आपण काय केलं, डायल्यूट केलं. डायल्यूट कशामध्ये केलं, ब्रॉथ मध्ये केलं. 1:1000 असं आपण डायल्यूशन केलेलं. त्यामुळे काय होणार बघा, इथं एक फाज आहे, दुसरा फाज डायल्यूशन मध्ये 1000 मध्ये पुढे दुसरीकडे असणार, म्हणजे दुसरी होस्ट आहे दुसरीकडे असणार, तिसरी होस्ट आहे तिसरीकडे असणार. म्हणजे एका ठिकाणी सगळे व्हायरस पार्टिकल आहेत का नाही, कारण डायल्यूट झाले, एकदम जास्त डायल्यूशन झालं. त्यामुळे काय झालं की इथं जो इन्फेक्ट केलेला व्हायरस आहे त्याला दुसरीकडे होस्ट सेल इथं मिळणार, तिसरी होस्ट सेल इथे, कारण डायल्यूशन झालेलं आहे, सगळीकडे होस्ट सेल आता डायल्यूट झालेलं आहे. ओके, ज्या एम्प्टी होस्ट सेल आहे ज्याच्यामध्ये इन्फेक्शन नाही आहे, कारण आपण सुरुवातीला बघितलं की 1:10 मध्ये यूज केला. एक फाज एकामध्ये गेला असं 9 होस्ट सेल अजून शिल्लक आहे, अनइन्फेक्टेड आहे. त्या होस्ट सेल काय सगळ्या डायल्यूट झालेल्या आहेत. त्यामुळे काय होणार बघा आता लक्ष, इथं इन्फेक्शन झालं, जिनोमात आला, जिनोमात आल्यानंतर बायोसिंथेसिस झालं, व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस झाले, असेंबली झाली. सो असेंबली कंप्लीटेड, व्हायरस पार्टिकल सगळे कंप्लीट झाले तयार. आणि फायनली काय होणार आहे की या सेलचा लायसिस होणार आणि व्हायरस पार्टिकल्स काय होणार आहेत, रिलीज होणार. सो लाईकवाईज the virus particles will be released out of the host cell. सगळे व्हायरस पार्टिकल्स आता काय होणार आहेत, एका सेल मधून रिलीज होणार. बट द न्यूली लिबरेटेड फाज, आता जे रिलीज झालेले आहेत न्यूली लिबरेटेड बॅक्टेरिया फाज, दे विल फेल टू मीट न्यू सेल्स. त्यांना लगेच इमिजिएटली दुसरी नवीन होस्ट सेल मिळणार नाही, कारण का डायल्यूशन केल्यामुळे काय झालं की या सेल्स खूप डायल्यूट झाल्या, बाजूला झाल्या, सगळ्या सेपरेट झाल्या. त्यामुळे इथून रिलीज झालेला फाज जो आहे तो लगेच दुसऱ्या सेलला किंवा दुसरी सेल इमिजिएटली त्याला अवेलेबल होणार नाहीये. सो पर्पज ऑफ डायल्यूशन इज टू प्रिव्हेंट इमिजिएट ऍडसॉर्प्शन ऑफ न्यू फाजेस टू द होस्ट सेल. लगेच तू दुसऱ्या सेल मध्ये जाऊन दुसरी सायकल स्टार्ट करू नये.
आपल्याला एकच सायकल स्टडी करायचं, एकच, म्हणजे एकदा एंटर झाल्यापासून तो रिलीज होण्यापर्यंत. बघा आपला पर्पज काय, एकदा एंटर झाल्यापासून रिलीज होण्यापर्यंत इथपर्यंत काय होतं एवढंच स्टडी करायचं, एकच लाईफ सायकल स्टडी करायची. जर समजा आपण काय केलं की डायल्युशन केलं नसतं तर काय झालं असतं, त्याला इझिली दुसरी सेल लगेच मिळाली असते. दुसरी सेल मिळाली असतं तर लगेच हा फाज याच्यामध्ये आला असता आणि हा फाज लगेच मल्टिप्लाय होऊन त्यांना अनेक व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस झाले असते, म्हणजे सेकंड सायकल स्टार्ट झाली असते. पण आपल्याला एकच सायकल स्टार्ट करायची आहे, त्यामुळे आपण डायल्यूट केलं, ब्रॉथ मध्ये डायल्यूट केल्यामुळे सगळे होस्ट सेल डायल्यूट झाले. त्यामुळे आता या रिलीज झालेल्या फाजला दुसरी होस्ट सेल इमिजिएटली मिळणार नाही, अवेलेबल होणार नाही. आणि त्यामुळे काय होणार की आपण जे स्टडी करणार आहे ते फक्त एकाच सायकलचा स्टडी असणार. ओनली वन मल्टिप्लिकेशन सायकल ऑफ बॅक्टेरियोफाज विल बी स्टडीड. सो द नेम वन स्टेप ग्रोथ कर्व और वन स्टेप मल्टिप्लिकेशन कर्व, फक्त एकच सायकल स्टडी करतो. म्हणजे एकदा इन्फेक्शन झाल्यापासून, एकदा एंटर झाल्यापासून रिलीज होण्यापर्यंत काय होतं, काय काय इव्हेंट्स होतात, हेच एवढं आपण स्टडी करतोय. त्याच्यानंतर हा जो रिलीज झालेला न्यूली ब्रेक झालेला जो बॅक्टेरियोफाजेस आहेत ते पुन्हा लगेच इमिजिएटली दुसऱ्या सेलला इन्फेक्शन करणार नाही, कारण डायल्युशन झालेलं. And that's why second cycle is prevented, second multiplication cycle is prevented, hence it is one step growth experiment. ओके, पर्पज सगळ्यांना समजलं डायल्युशनचा. ओके, तर पुन्हा एकदा मी ब्रीफ मध्ये सांगतो की पहिल्यांदा त्यांनी बॅक्टेरियोफाज घेतला 1:10, 1:10 म्हणजे 1 बॅक्टेरियोफाज and 10 host cells mixed together, incubated at 37 degrees Celsius for the period of 5 minutes. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, डायल्युशन केलं. ते प्रिपेअर्ड डायल्युशन्स, दॅट इज 1:1000 डायल्युशन्स वर प्रिपेअर्ड इन द ब्रॉथ. आता याच्यानंतर त्यांनी काय केलं की एकदा डायल्युशन केल्यानंतर सॅम्पल्स आर टेकन, सॅम्पल्स आर टेकन म्हणजे जे आपण एकूण 1:1000 ml ब्रॉथ आहे, त्याच्यामध्ये 1 ml सॅम्पल आहे. टोटल जे आपला जो मीडिया किंवा जे मिक्सचर आहे त्यातलं थोडं सॅम्पल घेतलं. सॅम्पल्स आर टेकन आफ्टर एव्हरी 5 minutes और पर्टिक्युलर टाइम पिरियड. सॅम्पल्स आर टेकन आफ्टर पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाइम. ठराविक वेळेनंतर किंवा 5 मिनिटांना किंवा 10 मिनिटांना असं काय केलं की सॅम्पल रिमूव्ह केले. टाइम्स जो आपण एकदा म्हणजे फर्स्ट टाइम 5 मिनिटं घेतलं, दुसरं पण 5 मिनिटांनी सॅम्पल घेतलं, तिसऱ्या लगेच 5 मिनिटांनी सॅम्पल घेतलं, असं प्रत्येक 5 मिनिटानंतर किंवा प्रत्येक 10 मिनिटांनी त्यांनी काय केलं, सॅम्पल रिमूव्ह केले. जसं आपण काय करतो नाही, आपण बॅक्टेरियल ग्रोथ कर्व स्टडी करत असताना न्यूट्रिएंट ब्रॉथ घेतो आपण सलाईन ट्यूब मध्ये, त्याच्यामध्ये इकोला सस्पेन्शन ऍड करतो आणि प्रत्येक 10 मिनिटांनी ओडी घेतो असतो. ओके, सिमिलरली इथं बॅक्टेरियोफाज आहे आणि होस्ट आहे आणि ते आपण इन्क्युबेशन करतोय. आणि इन्क्युबेशन करत असताना प्रत्येक 5 किंवा 10 मिनिटांना आपण सॅम्पल रिमूव्ह करणार. फक्त इथे रिमूव्ह केल्यानंतर आपण ओडी चेक करणार नाही. इथं काय करणार आहे आपण इथं आता, तर त्याचे सॅम्पल आहे इट इज पोर्ड ऑन अ बीटी अगर प्लेट. द सॅम्पल इज डायरेक्टली पोर्ड ऑन अ बीटी अगर प्लेट. समजतंय? सो दिस इज अन वन स्टेप ग्रोथ एक्सपेरिमेंट. सॅम्पल इज रिमूव्ड आफ्टर एव्हरी 5 or 10 minutes interval and the sample is plated on suitable media. डायरेक्टली सॅम्पल हे एक पर्टिक्युलर मीडियावर काय केलं त्यांनी, पोर केलं आणि प्लाक्स डेव्हलप का बघितले. एक्सपेरिमेंट समजला. आता हा एक्सपेरिमेंट समजल्यानंतर त्यांना एक कर्व मिळाला, एक टिपिकल कर्व मिळाला. तो कर्व असा आहे बघा. एक्सपेरिमेंट समजला असेल तर आता कर्व मी सांगतो काय. म्हणजे त्यांनी काय केलं की एक टाइम इंटरवल, दॅट इज टाइम, आणि इथं त्यांनी घेतलं PFE पर ml म्हणजे प्लाक्स फॉर्मिंग युनिट पर ml. पहिला 5 मिनिटांचं सॅम्पल घेतलं, 10 मिनिटांनी घेतलं, असं त्यांनी टाइम इंटरवल घेतलं आणि त्यांना एक कर्व मिळाला. तो कर्व असा आहे. ओके, सो दे ऑब्झर्व्ड समथिंग लाईक दिस. एक कर्व मिळाला त्यांना. आपल्याला माहिती की बॅक्टेरियल इकोलाय ग्रोथ कर्व मध्ये सुद्धा सेम कर्व असतो असाच. पहिल्यांदा असं एक कॉन्स्टंट रिजन, मग एकदम एक्सपोनेन्शियल रिजन, पुन्हा एक स्टेबल रिजन होतो. सो प्रत्येक 5 मिनिटांनंतर सॅम्पल घेतलं, त्यांनी ऑब्झर्व केलं, प्लाक्स बघितले. सुरुवातीच्या काही सॅम्पल मध्ये म्हणजे 5 मिनिटांनंतर घेतला किंवा सेकंड सॅम्पल घेतलं, थर्ड सॅम्पल घेतलं, त्यांना प्लाक्स दिसले नाही. नो प्लाक्स मध्ये ऑब्झर्व. त्यामुळे नंबर कसा झाला, कॉन्स्टंट होतो. सुरुवातीच्या काही सॅम्पल मध्ये प्लाक्सचा नंबर नाही. याचं रिझन काय असेल? ऑब्व्हियसली जिनोम आता एंटर झाल्यानंतर रिप्लिकेशन झालं, रिप्लिकेशन झाल्यानंतर प्रोटीन्स तयार झाले, प्रोटीन्स तयार झाल्यानंतर
असेंब्ली झाली किंवा असेंब्ली झाली, असेंब्लिंग द व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस झाले, एवढ्या सगळ्याला जो टाइम लागला तो टाइम म्हणजे हा पिरियड असणार आहे. इथं व्हायरस पार्टिकल अजून रिलीज झालाय का? नाही. होस्ट सेलचं लायसिस झाले का? नाही. जर होस्ट सेलचं लायसिस नाही झालं प्लाक्स फॉर्म होतील का? नाही. म्हणजे इन्फेक्शन झाल्यापासून प्लाक्स फॉर्म होण्यापर्यंतचा जो पिरियड आहे की जिथं प्लाक्स तयारच नाही झाले त्यामुळे प्लाक्स नंबर नाही इन्क्रीज होणार, कॉन्स्टंट रिजन मिळतो. सो बघा म्हणजे आपण काय म्हणू शकतो की इथं व्हायरस पार्टिकल प्रोडक्शन सुरू आहे, रिप्लिकेशन, सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, असेंब्ली ऑफ प्रोटीन्स, पॅकिंग ऑफ जिनोम इनसाइड द हेड. ओके, हे एवढं झालं. त्याच्यानंतर सडनली इन्क्रीज इन नंबर ऑफ प्लाक्स ऑब्झर्व. PFE पर ml म्हणजे नंबर ऑफ प्लाक्स पर ml. इथं नंतर एकदम नंबर ऑफ प्लाक्स इन्क्रीज झाला. याचा अर्थ काय की इथं काय झालं, व्हायरस पार्टिकल्स तयार झाले. आता सगळे व्हायरस पार्टिकल होस्ट सेलचं लायसिस करून रिलीज झाले. रिलीज झाल्यामुळे काय झालं, नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल नंबर ऑफ प्लाक्स कंटिन्युअसली इन्क्रीज झाला. हा सेकंड पिरियड झाला. आणि मग एक स्टेज नंतर काय झालं की जे रिलीज झालेले व्हायरस पार्टिकल्स आहेत त्यांना नवीन सेल्स मिळाले नाहीत कारण डायल्युशन केलेलं आपण. सो दे फेल टू फाइंड अ न्यू होस्ट सेल. As a result, again number of plaques remains constant. So they observed this type of curve. Okay, असा त्यांना कर्व मिळाला. आता या प्रत्येक कर्व मध्ये त्याला आपण जसं लॅग लॉग असं पण नेम देतो तसं इथे सुद्धा नेमिंग आहे त्याला. दिस फेज इज कॉल्ड लेटेंट पिरियड. दिस इज कॉल्ड लेटेंट पिरियड. ओके, लेटेंट पिरियड म्हणजे इथं नंबर ऑफ प्लाक्स रिमेन्स कॉन्स्टंट. हा जो एकदम ग्रॅज्युअली इन्क्रीज झालेला आहे दिस स्टेप इज कॉल्ड ॲज राईज पिरियड बिकॉज देयर इज ग्रॅज्युअल राईज इन नंबर ऑफ प्लाक्स. सो दिस इज कॉल्ड अ राईज पिरियड. Rise period, and finally again number of plaques remains constant. This is called a plateau. This is called plateau. So just like lag, log and stationary, there are latent period, rise period and plateau in case of phages. Okay, सगळ्यांना एक्सपेरिमेंट समजलं असेल. तर अशा प्रकारे त्यांना एक कर्व मिळाला. आता हा जो कर्व आहे या कर्व मध्ये लेटेंट पिरियड म्हणजे काय, याला किती टाइम लागला, लेटेंट पिरियड मध्ये काय काय इव्हेंट्स होतात, सिमिलरली राईज पिरियड मध्ये काय होतं याला किती टाइम लागतो, प्लॅट्यू मध्ये काय होतं किंवा प्लॅट्यू या फेजला किती टाइम लागतो, हे सगळं आपल्याला स्टडी करायचं आहे. and that will be studied in the next lecture. So in this lecture we have studied the experiment, one step growth experiment or one step multiplication curve आपण स्टडी केला. पण त्याचे डिटेल्स आहेत म्हणजे काय या प्रत्येक फेज मध्ये प्रत्येक स्टेज मध्ये काय होतं, that we will be discussing in the next lecture. Thank you.